तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या महा लेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये. तर आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता काळजीपूर्वक ऐका. तर आजच्या महाराष्ट्रातील आणि देशातील मोठ्या बातम्या. तर महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेल दरवाढ आणि इंधन दरवाढीच्या अफवांमुळे अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना घाबरून इंधन खरेदी करू नका असा सल्ला दिला आहे. तर संसद रत्न 2026 पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील 5 लाख खासदारांची निवड जाहीर झालेली आहे. यात काही प्रमुख खासदारांचा समावेश असून राज्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. तर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपक यांना धमकी मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तर महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट कायम असून तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर IPL 2026 मध्ये प्ले-ऑफसाठी 4 संघ निश्चित झाले असून राजस्थानच्या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे. रायगडच्या ओंबिवली गटात भीषण अपघात झाला असून कार दरीत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे मेट्रोमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून प्रवाशांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपक यांना धमकी मिळाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तर आपण व्हिडिओ इथे समाप्त झाले. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.